हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. आता आपल्याला बघायला मिळते की नंदिनी फराळ करत असते. तेव्हा किचनमध्ये मानिनी येते आणि मानिनी विचारते, काय तुझा फराळ करून झालाय? तेव्हा ते बोलत असते. तेव्हा नंदिनी बोलते की आई तुम्ही आता काय करायला आलाय? तेव्हा मानिनी बोलते की अगं चिरोटे. अगं बाई माझ्या सासूबाईंनी कमाल चिरोटे करायला शिकवले आणि त्यांच्या हातचे चिरोटे म्हणजे ना, तुला काय सांगू. हे पोरं तर आजी चिरोटे करायला बसली की चिरोटे खाल्ल्याशिवाय तर हालतच नव्हते. आजी शेवटी धपाटे घालायची तेव्हा कुठे पळायचे. तेव्हा नंदिनी बोलते की हो, मला जीवांचं मी समजू शकते की ते बसून राहणाऱ्यातले, पण पार्थसुद्धा. तेव्हा जीवा तिथे येतो आणि बोलतो, ऐकतोय मी ऐकतोय सगळं आणि मी काय बसून राहणाऱ्यातला आहे का? तेव्हा जीवा आजीचं कौतुक करत असतो. आजी चिरोटे म्हणजे काय बनवायची ना, आजीचा हातचा फराळ म्हणजे फराळ. आणि मला काय बोलताय तुम्ही? माझ्यापेक्षा पार्थदादा जास्त डांबरट होता. तुम्हाला माहिती आहे का? मी कमी मार खायचो पण तो सारखे धपाटे खात राहायचा, तेही आजीच्या हाताचे. आणि तेव्हा नंदिनी बोलते, हां मग पार्थ धपाटे खात असाल आणि तुम्ही बघत असाल आणि एन्जॉय करत असाल. तेव्हा मानिनी बोलते, नाही पार्थला जरी मार बसला ना तरी हे दोघं भाऊ असे होते ना की दोघं रुसून बसायचे आणि शांत होऊन जायचे. तेव्हा मानिनी बोलते, आणि त्यातला आजीचा गुण तूही घेतला आहेस बरं का. तेव्हा जीवा बोलतो, घेतला आहे ना, येतच ना मला फराळ बनवता. मग तेव्हा जीवा बोलतो की आता हे म्हातारे, आता तू बाहेर जाऊन मस्त बस. आणि तो मानिनीला खुणवत असतो की तुझा आम्हाला दोघांना एकटं सोड म्हणून. तेव्हा मानिनी बोलते की अच्छा, म्हणजे आता तुम्हाला दोघांना प्रायव्हसी हवी आहे का? तेव्हा जीवा बोलतो की नाही, अरे काय बोलतेस तू? तेव्हा नंदिनी बोलते की अगं अहो आई असं नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो की अगं तू म्हणजे बाहेर बस, मी तुला खाऊ घालतो माझ्या हातांनी, असं म्हणायचं आहे मला. तेव्हा नंदिनी बोलते की अहो आई. तेव्हा मानिनी बोलते की काही नको बसा तुम्ही, मी जाते. तेव्हा मानिनी निघून गेल्यावर नंदिनी बोलते की आता तुम्ही काय करायला आलं आहेत? सगळा फराळ बनवून झाला आहे तर. तेव्हा जीवा बोलतो, मी पार्थ दादाच्या आवडीच्या चकली बनायला आले, करशील ना मला मदत? तेव्हा नंदिनी बोलते, तुम्हाला मदत लागेल? तेव्हा जीवा बोलतो, येईल ना तुला. जीवा मस्त चकली बनवत असतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघतच असते. नंदिनी त्याच्या प्रेमात पडल्यासारखी त्याच्यात बघत असते आणि जीवा चकल्या बनवत असतो, चकल्या तळत असतो आणि त्या दोघांचं खूप छान चकली प्रेम चालू असतं. इकडे पार्थ मस्त तयारी करतो. मानिनी येते आणि बोलते की हो हिरो, कुठे चालला आहेस? तेव्हा पार्थ बोलतो, अगं आई दिवाळी आली ना, बाहेर जाऊ दे, मी आलोच. तेव्हा पार्थ बोलतो, आलोच ग आई, सगळे दिवाळीचे एन्जॉय करताय आणि मी काय घरात आणि बोर झालो आहे ग मी, सारखं झोपून. तेव्हा आई बोलते की अरे, आणि गोळ्या? पार्थ तू गोळ्याही नाही घेतल्यास, गुपचूप बस आणि गोळ्या घे. तेव्हा पार्थ बोलतो, आई चल ना, जाऊ दे ना. हे बघ आई, एक काम करूया, आम्ही चिठ्ठ्या पाडतो आणि मग तू ठरव. मग बाहेर जी चिठ्ठी उचलशील ना, तिच्यात बाहेर जायचं असेल तर मग बाहेर जाणार, नसेल तर नाही जाणार. तेव्हा पार्थ चिठ्ठ्या घेऊन येतो. तेव्हा मानिनी बोलते की अरे, इतक्या लवकर चिठ्ठ्या आणल्यासही आधीच तयार करून ठेवल्या होत्या का? तेव्हा पार्थ बोलतो, नाही गाई, कोण आहे मी? तेव्हा पार्थ चिठ्ठ्या पाडतो. तेव्हा मानिनी बोलते, मला तुझ्या आणि तुझ्या बाबांची जुनी सवय माहिती आहे. त्या सगळ्या चिठ्ठ्यांवर तू लिहिलं असणार आहेस की मला बाहेर जाऊ दे, आणि तुझे बाबा पण तसंच करतात. आणि म्हणजे मी जी उचलणार त्यात तेच लिहिणं असणार. त्यापेक्षा एक काम करूया ना, मी चिठ्ठी उचलेल, मग त्याच्या विरुद्ध तू करायचं आहेस. तेव्हा पार्थ बोलतो, आई नको चिठ्ठ्या नको, जाऊ दे. तेव्हा मांडणी बोलते, तुम्ही लेकांना, तुम्ही बाप लेकांना मला असं घोळ्यात घेऊ नका, कळलं ना? मी आता घोळ्यात येणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो, आई मी तुझं कसं छान गोजिरं सुंदर असं गोड लेकरू आहे ना? तेव्हा आई बोलते, हो ना, दाढी वाढलेलं, मोठं झाले 6 फूट, चांगलं गोड लेकरू आहे, पण आता मी जे म्हणणार ना तेच करायचं, चल चिठ्ठ्या टाक. तेव्हा मानिनी बोलते की टाक चिठ्ठ्या. तेव्हा पार्थ बोलतो की आई तू ना फार हट्टी झाली आहेस. तेव्हा मानिनी बोलते की हो ना, फार हट्टी झाली, काय करायचं या आईचं? तेव्हा पार्थ बोलतो, काय करायचं? तेव्हा पार्थ चिठ्ठ्या टाकतो. तेव्हा मानिनी बोलते, अरे बापरे, एवढ्या चिठ्ठ्या कुठली उचलू? तेव्हा मानिनी एक चिठ्ठी उचलते आणि शॉक होते. ती बोलते, मी बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा पार्थ बोलतो की बघ आता तू बोलली होतीस ना, आता मी त्याचं उलटं करायचं ना, चल. तेव्हा मानिनी बोलते की नाही, आता एक डाव भूताचा असतो, पहिला डाव तू लहानपणापासून म्हणायचा ना. तेव्हा मानिनी दुसरी चिठ्ठी उचलते, त्यातही असतं की मी बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा पार्थ बोलतो की आता मी जाणार बाहेर. तेव्हा मानिनी बोलते, एक मिनिट, तिसरीही उचलते, त्यातही असतं बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा म्हणजे पार्थ, अरे तू ना. तेव्हा पार्थ बोलतो, आई तू बाबांचा पॅटर्न सांगितला, मग बाबांनी मला असं सांगितलं. तेव्हा पार्थ पळून जातो बाय करून. तेव्हा मानिनी बोलते, हसायला लागते आणि बोलते की काय ना, हे विक्रम ना मुलांना चांगलं बिघडवून ठेवलं आहे.
इकडे काव्या आणि विक्रम मस्त आकाशकंदील लावत असतात. तेव्हा विक्रमला मीनाक्षीचा फोन येतो. तेव्हा विक्रम फोनवर बोलत बोलत चालला जातो आणि पिहूही बोलते, अरे मामा आकाशकंदील लाव ना. पिहूही चालली जाते. तेव्हा काव्या बोलते, ही मुलगी ना. आणि काव्या स्वतः आकाशकंदील लावायला स्टूलवर चढते. चढता चढता पडणार तेवढ्यात पार्थ येतो आणि पार्थ काव्याला पकडतो. हे रम्या बघतच असते. रम्याला खूप चीड येत असते. तेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा पार्थ बोलतो, प्रेमात पडायचं सोडून कुठे स्टूलवरून पडताय. तेव्हा काव्य सावरत्याने बोलते की देशमुख, अहो देशमुख, बरं मला एक सांगा, असं कसं तुम्ही मला नेहमीच सावरायला येतात. तेव्हा पार्थ बोलतो की आता डेस्टिनीलाच माहीत ना, डेस्टिनीच्याच मनात हे असेल म्हणून. आणि पडला असता, मी नसतो आलो तो पडला असतात ना. तेव्हा काव्य बोलते, पडले असतात ना, पण पडले तर नाही ना, सावरले ना तुम्ही मला. तेव्हा पार्थ बोलतो, अहो पण तुम्हाला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला सावरायला आलो, तुम्ही फिस्कारता का हो असं माझ्यावर. तेव्हा काव्य बोलते, अहो फिस्कारले कुठे मी, तुम्हाला सांगितलं मी फक्त. तेव्हा काव्य बोलते, बरं ठीक आहे, नका सावरू. तेव्हा पार्थ बोलतो की मी काय इथे स्वतःहून आलेलं नाही आहे, मेरे को यहाँ पे लाया गया है. तेव्हा काव्य बोलते, कोणी पाठवलं तुम्हाला. तेव्हा काव्य बोलते, जा ना आता तुम्ही कामं करा. तेव्हा पार्थ बोलतो, नाही तुम्ही परत स्टूलवर चढाल, मी सावरायला थांबतो नाही ते. तेव्हा काव्य बोलते, काही गरज नाही, जा तुम्ही कामं करा. तेव्हा रम्या बोलत असते मनात की काव्य ना मुद्दाम लाडीत भांडते पार्थची, मला जलस व्हावं म्हणून. आता ना हिच्या प्लॅनची हवाच काढते. तेव्हा रम्या मुद्दामच पुढे येते आणि बोलते की काय काव्या, कशी पडलीस. अगं का, तू स्ट्रॉंग नाही आहेस का, दे इकडे हां, मी कंदील लावते, तू तिकडे काम कर. तेव्हा काव्य तिकडे जाऊन बसते दिवाणचं काम करायला आणि रम्या स्टूलवर चढते कंदील लावायला. तेव्हा रम्या मनात बोलते की हिला काय वाटतं, पार्थ हिलाच सावरू शकतो का. आता बघ तुझ्यासमोर पार्थच्या मी कशी खुशीत असेल. तेव्हा काव्य बोलते की पार्थ देशमुख जरा इकडे या हो. तेव्हा रम्या मुद्दाम पडते. पार्थचं लक्ष तिकडे जातं आणि रम्या जोरात खाली आदळते. तेव्हा पार्थ तिला उचलायला जातणार तेवढ्यात काव्या बोलते की तुम्ही राहू द्या, मी जाते. हातानेच खुणवते. तेव्हा काव्या जाते आणि बोलते की काय रम्या, अशी कशी पडलीस, ये ये इकडे इकडे. तेव्हा रम्या पार्थला आवाज येते, पार्थ. तेव्हा काव्या बोलते की अगं मी आहे नाही, मी इकडे ये. तिला उठवते आणि बोलते, अशी कशी पडली रम्या, अगं जरा हळू ना. तेवढ्यात पिहू येते आणि बोलते की काय झालं. तेव्हा काव्य बोलते, रम्या मॅडम पडल्या अगं, त्यांचं लक्ष नव्हतं ना. तेव्हा पिहू हसायला लागते. तेव्हा रम्या बोलते, पिहू. तेव्हा काव्य बोलते, तिला कशाला ओरडतेस, हां, तू पडली त्यात तिची काय चूक आहे. आणि असंही रम्या, तुला तोंड घशी पडायची सवयच आहे. तेव्हा रम्या रागाने तिथून चालली जाते. परत विक्रम येतो आणि बोलतो की अरे अरे, अजून तुम्ही आकाश कंदीलसुद्धा लावलेली नाही आहेत, किती काम बाकी आहे, चला चला चला. तेव्हा पार्थला बोलतो, काय रे, फटाके आणायला आपण दोघं जाणार होतो ना, तू कसा गेलास. तेव्हा पार्थ बोलतो, अहो बाबा, घरात बसून बसून बोर होत होतो, तुम्ही वापरलेली ती टेक्निक सांगितलेली, म्हणजे ती नाही वापरली मी, वेगळी टेक्निक वापरली, आईला गंडवलं आणि बाहेर जाऊन आलो. तेव्हा पार्थ बोलतो, बाबा किचनमधून फार खमंग वास येतो आहे हो, तुम्ही लावा दिवे लावा, मी जातो किचनमध्ये. तेव्हा विक्रम बोलतो की अरे, बापाला बी गंडवायला निघालास. तेव्हा पार्थ किचनमध्ये येतो आणि बोलतो, आई आणि जीवा आणि नंदिनीला बघून बोलतो की तुम्ही दोघं बनवतायत फराळ, माहिती आहे अख्ख्या घरात सुगंध दरवळला आहे. तेव्हा जीवा बोलतो, काय बोलतोस. तेव्हा पार्थ बोलतो, नंदिनी कॅन आय हॅव वन. तेव्हा नंदिनी बोलते, अहो विचारायचं काय त्यात. तेव्हा जीवा बोलतो की दादा, एक चकली खाऊन तर बघ कशी झाली. तेव्हा पार्थ खातो आणि बोलतो की वा, काय खुसखुशीत झाली आहे चकली. तेव्हा पार्थ बोलतो, जीवा तुला सगळंच जमतं रे, मला नाही जमत. तेव्हा नंदिनी बोलते, अहो तुम्हाला सगळंच कसं जमेल पार्थ, आता तुम्ही नाही का काव्याचं इतकं छान स्केच काढलं. तेव्हा जीवा थोडा शांत होतो. जीवांना जमणार आहे का ते. तेव्हा जीवा विचारांमध्ये गुंततो. तेव्हा त्याला आठवतं की त्याने काव्याचंही स्केच काढलेलं असतं आणि त्या विचारांमध्ये गुंतलेला असतानाच त्याला चटका बसतो आणि तो जोरात ओरडतो. तेव्हा नंदिनी पटकन धावत येते आणि बोलते, जीवा जीवा दाखवा, लागलं आहे का तुम्हाला, खूप त्रास होतो का. ती इतकी बडबड करत असते की जीवाला काही बोलूच देत नाही. जीवा बोलतो की अगं नाही, मी ओके. तेव्हा नंदिनी बोलते की माझंच चुकलं, मला माहिती तुम्हाला आगीपासून धोका होता, मी तुम्हाला कशाला येऊ दिलं. एक काम करा, तुम्ही बाहेर बसा, मी तुम्हाला क्रीम लावते, नाही तर मग तुम्ही नळाखाली हात पकडा पाण्याखाली. तेव्हा पार्थला हे बघून हसायला येत असतं. तेव्हा नंदिनी बोलते की नाही, खूप खूप त्रास होत असेल ना, चला चला तुम्ही बसा. तेव्हा जीवा बोलतो की अगं नाही. तेव्हा नंदिनी बोलते, फोड पण आला असेल. तेव्हा जीवा बोलतो, बघ फोड आला आहे का, काही नाही, आय एम ओके, आता मी सगळं
नीट लक्ष देऊन काम करेल, ठीक आहे. तेव्हा पार्थ बोलतो तू तर सांभाळून काम करशीलच, पण तुला अजून एखादा चटका बसला ना तर तुझी बायको माझं उन्हात घर बांधेल. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, हसताय काय तुम्ही दोघं? तेव्हा नंदिनी बोलते की मागच्या वेळेला तुमच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते अजून आठवलं तरी काळजात चर होतं माझ्या, आणि तुम्ही दोघं ही गोष्ट गमतीत घ्यायची नाही. तेव्हा जीवा बोलतो की ए दादा काय चाललंय तुझं? तेव्हा जीवा बोलतो की नाही, मी अजून असं असं करणारा नाही. कान पकडतो जीवा आणि बोलतो की आय एम सॉरी चकाचक बाई. तेव्हा जीवा बोलतो, दादा तू खा ना अजून एक चकली. तेव्हा पार्थ बोलतो की हो मी खातो चकली, पण माझं एक काम कशी, म्हणजे तुझ्या बायकोची परमिशन असली तर. तेव्हा जीवा बोलतो, अरे भाई बोल तू क्या चाहिए तुझे. तेव्हा पार्थ बोलतो, मला माझ्या मांजरीसाठी असं फराळ बनवायचं आहे, तू शिकवशील. तेव्हा जीवा बोलतो, अरे नेक युअर पूछ पूछ बोल. तेव्हा जीवा बोलतो, करंज्या. ते एकदम सोपं आहे. तेव्हा पार्थ बोलतो, सांग कसं बनवायचं. तेव्हा जीवा बोलतो रेसिपी सांगतो. तेव्हा जीवा पूर्ण रेसिपी सांगतो. पार्थ शांतच बसतो आणि पार्थ असा मोठा हात करतो आणि बोलतो, ही जरा छोटी रेसिपी आहे. आणि छोटा हात करतो आणि बोलतो, जरा मोठी सांगशील मोठी. तेव्हा नंदिनीला हसायलाच येतं. जीवा बोलतो, बेसनाचे लाडू, हे तर एकदम सोपं आहे. तेव्हा जीवा पूर्ण बेसनाची रेसिपी सांगतो आणि बोलतो की अशी ते लाडू वळायचे, ही एक कला आहे कला. तेव्हा पार्थ बोलतो, अरे ही माझ्यासाठी बला आहे. अजून तो छोटा हात करतो आणि बोलतो काहीतरी, बोलतो की काहीतरी मोठं सांगशील मोठं. तेव्हा जीवा बोलतो की आता मोठं काय, मग मोठं रव्याचे लाडू नाही बाई, मग अनारसे शिकवतो. तेव्हा नंदिनी बोलते की अरे काय अनारसे करणं एवढं सोपं आहे का. हे बघा पार्थ, रवा घालून पिठी साखर घालून शंकरपाळ्यांचं पीठ रेडी केलं आहे. जीवा ते तुम्ही त्यांना शिकवा बनवायचं कसं ते. तेव्हा फ्लोमध्ये जीवा बोललं जातं, हो शंकरपाळ्या आणि काव्याच्या फेवरेट आहेत. तेव्हा पार्थ आणि नंदिनी बघायलाच लागते आणि नंदिनी बोलते की जीवा तुम्हाला कसं कळलं. तेव्हा जीवा सावरतो. तेव्हा बोलतो की आईने आम्ही फराळाचं बोलत बसलो होतो, तेव्हा विषय झाला आणि तेव्हा तिने मला सांगितलं की मला शंकरपाळ्या आवडतात. तेव्हा जीवा बोलतो की ते म्हणून मला कळलं आणि आपण काय बोलत बसलो आहे शंकरपाळ्या. तेव्हा पार्थ हे त्याच्या हसण्यावारी घेऊन त्यांचं सुरू होऊन जातं. तेव्हा पार्थ बोलतो शंकरपाळ्या बनवूया. तेव्हा नंदिनी बोलते हो मी रेडी केलेलं पीठ आणून देते आणि मग तुम्ही बनवा. तेव्हा नंदिनी पीठ आणते. तेव्हा जीवा बोलतो की आता शिक तू. तेव्हा पार्थ बोलतो की काही चपाती बनवायची. तेव्हा जीवा बोलतो, चपाती नाही रे, मी शिकवतो ना तुला. तेव्हा पार्थ बोलतो, चल मी करणार. तेव्हा जीवा बोलतो, आधी शिक तरी. तेव्हा जीवा बोलतो, चल. शंकरपाळीचा चमचा असतो फिरकीवाला. तेव्हा पार्थ बोलतो की हे काय गाडी खेळायला ठेवले. जीवा अरे मोठा हो. तेव्हा जीवा बोलतो की अरे दादा, गाडी खेळायला नाही, हे शंकरपाळीसाठी, हे बघ मी शिकवतो ते बघ. तेव्हा जीवा त्याला शिकवत असतो. तेव्हा ती दोघं भाऊ मस्त शंकरपाळ्या बनवतात, तळतात त्या, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.